डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं महाजनांविरोधात संताप व्यक्त होतोय। महाजनांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेनं आक्षेप घेतलेला होता। महाजनांना बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते असं यावर विजय वडेट्टीवार म्हणतात। बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं गिरीश महाजनांविरोधात संताप एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी काल व्यक्त केलेला होता। आता या सगळ्या मुद्द्यावर वडेट्टीवारांनी देखील भाष्य केलंय। आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं गोंधळ कशासाठी। आता प्रजासत्ताक दिन होता, ठीक आहे, मी म्हटलं भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, तीन गुण असल्या। बाबासाहेबांचं समजा अनावधानाने माझं नाव राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली। म्हटलं नाही, त्या भगिनींच्या भावना दुखावले असतील, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस आहे। बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा म्हणण्याची मी आहे, त्यांचे विचार जोपासणारा आहे। मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता, पण अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणतात उलट। त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही एक शब्द पसरू नका, माझं असं म्हणणं आहे। यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते, कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये। संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे। बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का? हा खरा प्रश्न येतो। मग संविधान निर्मात्याचं नाव घेण्यासाठी जर लाज वाटत असेल तर हे हुकुमशाही पद्धतीनं खुर्चीवर आलेत की लोकशाही पद्धतीनं आलेत, याचं उत्तर जनता मागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।